बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळं अनेक परमिशन आपल्याला देऊ शकत नाही आणि लोक आपल्यापर्यंत येतात परमिशन मागायला, पण आपल्या कागदी अडचणींमुळं लोकांना आपण परमिशन देऊ शकत नाही. तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात जर आपण परमिशन देऊ शकलो तर आपल्याला महापालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये भर करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा घेऊ शकताय. आता विनोद भोसलेंनी मला वाटतं बोलता बोलता सुपर टॅक्स हा शब्द सांगितला. साहेब, सोलापूर शहरामध्ये आज जे टॅक्स लावण्याची पद्धत जर तुम्ही किती लोकांना, सभागृहातल्या लोकांना माहीत असेल असं मला वाटत नाही. काही जुन्या लोकांना सुद्धा सुपर टॅक्स काय आहे हे सुद्धा माहिती आहे. माझी विनंती आहे महापौर साहेब, सभागृहातल्या लोकांना ऐकायचंय का सुपर टॅक्स हा शब्द काय आहे? कुणाला ऐकायचं आहे? एकदा माझी विनंती आहे की सुपर टॅक्स काय आहे हे जरा टॅक्स लावणाऱ्या विभागातल्या लोकांनी आम्हाला 2 मिनिटात सांगावं की सुपर टॅक्स म्हणजे किती लागतो. महापौर साहेब ऐका बरं, ऐका. सगळे सदस्य शिकलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. नाही, सुपर टॅक्स मलाच माहित नाही. सुपर टॅक्स सगळ्यांना विषय माहिती आहे. तुम्ही सांगा साहेब. सगळ्यांना माहिती आहे विषय. ऐका साहेब, मला सांगा, एखाद्या प्रॉपर्टीला 1 लाख रुपये माझ्या जागेला भाडा असेल. ऐका, मी उदाहरण द्यायला लागलो, उदाहरण सगळ्यांनी नीट लक्ष द्या. 1 लाख रुपये माझ्या प्रॉपर्टीला महिन्याला भाडा असेल, अधिकृत 12 महिन्याचे 12 लाख रुपये होते, बरोबर? 12 महिन्याचे 12 लाख रुपये झाले तर आपल्याला महापालिका त्या माणसाकडनं किती टॅक्स घेते? माझ्या 12 लाख रुपयाला. साहेब, माहितीसाठी सांगतो, आपण 64% त्या रकमेवर टॅक्स देतो. म्हणजे लक्षात आलं? 64% म्हणजे त्या माणसाला जेवढे पैसे मिळत नाहीत त्याच्यापेक्षाही जास्त पैसे आपल्याला द्यावं लागतात. आणि सुपर टॅक्स म्हणजे आयुक्त साहेब, ते जे 64% आहेत त्याच्यावर तुम्ही अधिकचा टॅक्स लावता. हे बरोबर आहे? जे 64%, अहो साहेब 64% अमाऊंट खूप मोठी आहे. मला महेश अण्णांची आठवण येते आज सभागृहामध्ये. महेश अण्णा कुठे, तुम्हाला माहित आहे विनायक दादा, वारंवार सगळ्यांना सांगत होते की हा टॅक्स कमी केल्याशिवाय आपण शहरामध्ये नवीन मॉल्स असतील, नवीन कंपन्या असतील, बँका असतील यांची अग्रीमेंट करू शकत नाही. मोठ्या प्रमाणात बोला. हा टॅक्स रद्द केलेला नाही, आता 64% चालू आहे का नाही तिथे? नाही, उत्तर द्या. 64% चालू. सुपर टॅक्स रद्द केला का चालू आहे सध्या संबंधित अधिकारी? 1/4/25 पासून सुपर टॅक्सची आकारणी बंद करण्यात आलेली आहे आणि 64% जे आहे ते आपली नियमित कर जो आहे त्या नियमित करावर आपण 64%, कमाल 64% पर्यंतची आकारणी आपण करतो. ते सुपर टॅक्स नाही, सुपर टॅक्स मी ते सांगतो, 64% हा टॅक्स खूप मोठा आहे. माझ्या प्रॉपर्टीमध्ये जर 12 लाख रुपये भाडं होत असेल आणि त्या 12 लाख रुपये भाड्यामधले 64% महापालिकेला भरायचे असतील तर खरं सांगा, कर्ज माझं, जागा माझी, बँकेचं कर्ज मी घेतलं, बिल्डिंग मी बांधली आणि अजून 64% दादा 64% आपण महापालिकेला टॅक्स देत असताना त्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वेगळा टॅक्स त्या जागेचा द्यावाच लागतो. फक्त भाडे कराराच्या 64% हे तुम्ही घेता. गाडे कसं आहे, भाडे कराराच्या 64% टॅक्स तुम्ही घेता. हो. आणि त्या प्रॉपर्टीला ऑलरेडी जी काही पाणीपट्टी आहे, नळपट्टी आहे ती अधिकची घेता. पाणीपट्टी त्यामध्ये आपण सर्वसाधारण कर, सफाईपट्टी, इतर कर, शिक्षण कर, कर हे आपण त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि या व्यतिरिक्त पाणीपट्टी जे त्याचं जे आहे पाणीपट्टी आपण ते स्वतंत्ररित्या घेतो. या संदर्भातले आपण एक बैठक घेऊ आणि सभागृहाकडे हा विषय पाठवू. आता याचा निर्णय या संदर्भातला म्हणतच नाही, निर्णय पण घ्यायला पाहिजे. 100% निर्णय घ्यावा. माझी विनंती आहे का, माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे, ह्या टॅक्स असा असल्यामुळं आयुक्त साहेबांना मला लक्षात आणून द्यायचं की सोलापूर शहरातले नागरिक काय करतात, ज्यांच्या बिल्डिंग आहेत त्यांनी काय करतात, तर त्यांनी त्याच्यामध्ये आयुक्त साहेब सरळ जगलिरी करतात, म्हणजे चोऱ्या करतात. चोऱ्या कशा पद्धतीने करणार, तर त्यांनी सांगितलं 1 लाख रुपये माझा जर भाडे करार झाला असेल तर मी पेपरवर 20,000 रुपये करारपत्र करणार आणि पेपरवर जे 20,000 आहे आणि 80,000 रुपये मी ब्लॅकनी घेणार. आणि असं करून आपल्याकडे जे सबमिट होणारा कागद आहे ते 20,000चाच कागद आपल्याकडे सबमिट होत आहे आणि आपण त्याच्यावर 80% जे 64% ते लावतो. म्हणजे नागरिकांना आपण स्वतःहून इतक्या मोठ्या प्रमाणातला टॅक्स असल्यामुळं आपण त्यांना चोऱ्या करण्यासाठी भाग पाडतो. ही परिस्थिती जर आपणच त्याच्यामध्ये जर
ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, ज्या बँका आहेत, त्यांना साहेब असा कुठलाही करार करता येत नाही. त्यांचं प्रॉब्लेम आहे. ज्या तुम्हाला पण माहित आहे, ज्या मोठ्या कंपन्या असतात त्यांना जे काही टॅक्स आहे तो पूर्ण पेपरवर द्यावा लागते. त्यांच्याकडे कुठलाही ब्लॅक मनी नसते. त्याच्यामुळे सोलापूर शहरामध्ये आज मोठी काही जी काही व्यावसायिक दृष्टिकोनात आपल्या शहर हद्दीमध्ये ज्या लोकांना व्यवसाय करण्याकरता सोलापुरात यायचं आहे ते लोक वारंवार आम्हाला सांगत असतात की तुमच्या शहरात टॅक्स प्रणाली आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आम्ही सोलापूर शहरामध्ये व्यवसाय करण्यामध्ये आम्हाला अडचण येतात. आपण महापौर साहेब याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तुम्ही आम्हाला शब्द द्या, याच्यासाठी आपण वेगळी बैठक लावू, स्वतंत्र बैठक लावून यामध्ये तुम्ही 100% आपण पुन्हा असेल या सगळ्या जे आपल्या लेवलच्या ज्या काही क वर्गातल्या महापालिका असतील त्यांच्याकडे कशा पद्धतीची कर प्रणाली आकारली जाते त्याचा विचार करून आपण या विषयामध्ये हे करावं. नाही होतच अजून तर मागील वर्षी आयुक्त मॅडमनी शास्तीमध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली. त्याच्यामुळं 100% सूट होती म्हणून आपल्याला गेल्या वर्षीची वसुली जरा जास्त दिसते. आता आयुक्त साहेबांनी 50%ची मला वाटते सूट दिली. जर आपण 100%ची सूट दिलो तर जी माणसं रेग्युलर भरतात त्यांचं नुकसान होतं. कारण त्यांनी रेग्युलर भरायचं आणि गेली कित्येक वर्ष तटवलेल्या माणसाला 100% सूट मिळाली की त्यांनी 10 वर्ष 15 वर्ष रक्कम थांबवून एकदम भरून घ्यायच्या सूट घेऊन. म्हणजे आपण आपली वसुलीची जी पद्धत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आयुक्त साहेब त्वरित त्याला $1-2 लाखाच्या वरच्या जे तुमच्याकडे दिसते त्या लोकांना तुम्ही स्वतः त्याच्यावर कडक कारवाई करून वसुली केली. कारण आपण जर सभागृहातल्या लोकांचं सगळ्यांना पैसे मिळाले तर पैसे खर्चू शकणार आहे. पैसे जर आडात नसेल तर भोरात काय येणार आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आपण आपल्याला रक्कम कसं जास्त वाढून मिळेल याकरता प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला अपेक्षा आहे साहेब अजून एक महत्वाचा विषय जो टॅक्स रिलेटेडच आहे. घनकचरा विभागामध्ये आपण टॅक्सच्या पावतीमध्ये आपण त्यांना एक कर लावतो आणि मन विसरण कर ची रक्कम सेम आहे साहेब. म्हणजे एका पावतीला 600 रुपये काहीतरी मला वाटतंय 2 करायला आपण लावतो प्रत्येक पावतीला. पण आपल्या जे रेकॉर्ड दिसत आहे त्याच्यामध्ये 50 कोटी युजर चार्जेस मधून आपल्याला मिळत आहेत आणि दुसऱ्या उपकर विधीमधनं आपल्याला 25 कोटी रुपये दिसतात सर. वास्तविक पावतीमध्ये जर ते कर प्रत्येक पावतीमध्ये जाणं सेम आहे. प्रत्येक पावतीला ते 600 किती रुपये लावले जातात टॅक्स वाले प्रॉपर्टीला प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये सेम लावला जात आहे. पण जमा जिथं होतं आपल्या हेडवर त्या हेडवरती 25 कोटीची तफावत ऐकू साहेब. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत का दिसते? गाडेकर साहेब आम्हाला जरा थोडंसं सांगा की त्यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये 25 कोटीची तफावत दिसते. ती एवढी तफावत का बरं? तुम्हाला 5 नंबर बघायचा असेल तर बघा. साहेब आपल्याला उत्पन्न वाढी करण्याकरता अनेक बरेचसे विषय आहेत की त्याच्यामध्ये खास करून बांधकाम परमिशन विभागात सुद्धा आपल्याला टॅक्स नंतर चांगल्या प्रमाणात पैसे येऊ शकतात. तिथं आजवर आपण जी काही बांधकाम होते गुंटेवारीतलं परमिशन थांबल्यामुळे तिथं पैसे मिळायचे बंद झालेले. काही जागी लोकांनी आयुक्त साहेब आम्हाला विनंती आहे थोडंफार 2-5% मला वाटतंय अधिकचं बांधकाम केलंय. तुम्हाला मला वाटतं हार्डशिप देऊन किंवा तुम्हाला ते रेग्युलराइज करण्याचा अधिकार आहे. असा आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई पण करत नाही आणि तुम्ही त्यांना रेग्युलराइज नाही करत. जर तुम्ही कमीत कमी त्याला रेग्युलराइज केलं त्याच्याकडनं दंडाची वसुली जरी करून घेतली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वसूल होतील. म्हणजे बेकायदेशीर बिल्डिंग आहे ती चालूच आहे ती तर आपण काढू शकत नाही आणि ज्यांना रेग्युलर करून घेऊ शकत होतो नेमात तर आपण नेमात पण करून घेत नाही. मग अशा गेल्या 15-20 वर्ष झालं अशा बिल्डिंग आहेत की त्या रेग्युलराइज फक्त आयुक्ताने मनाने वसूल करायचं ठरवलं असतं तर करता आलं असतं. पण या आधीच्याही आयुक्ताने केलेल्या माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे साहेब अशा बिल्डिंग की ज्याच्यामध्ये 2-5% काहीतरी फरक असू शकतंय तर सभागृहाला विनंती आहे महापौरांना विनंती आहे साहेब नागरिकांनी कदाचित 2-5% बांधकाम केलं सुद्धा असू शकतंय. पुन्हा असेल मुंबई या शहरामध्ये अनेक बांधकामं
त्या सभागृहांनी निर्णय घेऊन ते रेग्युलर करून दिलेले आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा महापालिकेला पैसे मिळाले. टॅक्स सुद्धा वाढणार आहे आणि तुम्हाला दंडाची रक्कम सुद्धा वसूल होणार आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात वसूल होणार असेल तर आपण साहेब आपण त्यामध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्या बांधकाम परवानगीच्या साठी आपण विशेष बैठका लोकांना आव्हान करा की ज्या लोकांचं थोडंफार तुम्ही एकदा सभागृह असेल, महापौर असतील, आयुक्त साहेब असतील, तुम्ही एकदा ठरवा की किती टक्क्यापर्यंत आपण जे काय असं कमी जास्त झालेलं बांधकाम असेल त्याला रेग्युलर करून देण्याकरता परवानगी देणार. कारण लोकांच्या अपेक्षा साहेब लय मोठ्या प्रमाणात ते जर झालं तर आपल्याला त्यातनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळतील. साहेब घनकचऱ्याच्या विषयामध्ये मला वाटतं मगाच सांगितलं की आपला जो मक्ता दिला गेलेला आहे त्याला आपण पर टनाला 2200 रुपये टनाला मोजतो. जो कचरा घंटागाड्या उचलणारे लोक आहेत तो 2200 रुपये देणार. किती? 2150. 2150 रुपये आपण देतो आणि मला वाटतं महिन्याकाठी आपण त्याला साधारण 8 ते 10 लाख रुपयाच्या वरचं बिल दररोजचं 10 लाखाचं बिल आपण त्यांना अदा करतो. आणि असं असताना सुद्धा शहरातल्या कित्येक लोकांच्या तिथला कचरा उचलला जात नाही. अहो भाऊ 1,80 लाख रुपये दर महिन्याला महापालिका द्यायला बघते. रोज वर्षाचे महिन्याचं वर्षाचे किती फोटो व्हायला बघते ते विचारला. मी रोज 10 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम आपण जमा करतोय त्यांना. तुम्ही विचार करा, सभागृहातल्या बरेच लोकांना माहित नसेल की 10 लाख रुपये पर डे तरी कचरा उचलला जात नाही. आपला कचरा उचलला जात नाही. हा बोला. माननीय घनकचरा खात्याने खुलासा करावा. आता सन्माननीय बापूसाहेब सांगतात की रोज 10 लाख रुपये खर्च देखील आपल्याला दाखवत नाही. पण मला मिळालेली माहिती अशी आहे की संबंधित पक्षाला त्याला हे दर परवडत नाही, आमचा मक्ता रद्द करा, असं काही पत्र दिले का? अहो परवडलं नसतं तर कशाला काम केलं असता? घरातले पैसे घालून कुणी घरातले पैसे घालून आयुक्त साहेब पैसे महापालिकेला काय जावे बापूसाहेब माहिती नाही घ्या. माहिती असं काय पत्र मित्र नाही आहे. निवांत सगळं चालू आहे. कशाला पण येतं पत्र? अहो माहिती नाही 2150 रुपये पर टन प्रत्येक पर टन पर डे असा आहे आणि साधारणपणे महिन्याला अंदाजे 1.5 ते 2 कोटी एवढं त्याचं दर महिन्याला बिल असतं. 1.5 ते 2 कोटी असतं. सर्व बिल उपलब्ध आहे. त्यांच्यावर आपण सध्या दंडात्मक काही कारवाई करतो का? आतापर्यंत त्याच्यावरती 1.5 कोटी दंडात्मक कारवाई झालेली आहे सुरू झाल्यापासून. याचे कारण काय साहेब? दंड करण्याची कारण काय? दंड करण्याची कारण आहे की काही कारणास्तव जर गाडी काही रूट पूर्ण करू नाही शकली किंवा त्यांना कळल्यानंतर काही ठिकाणचा कचरा जर नाही उचलला किंवा GPS काही गाड्या नसेल असे त्याचे विविध कारण आहेत. बघेमध्ये नमूद आहेत त्यानुसार दंडात्मक कारवाई होते. साहेब याच विभागामध्ये अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. घनकचरा विभागामध्ये नागरिकांनी जे विषय माहितीच्या कालावधी जे पत्र व्यवहार केलाय साहेब त्या लोकांना कधीच कागदपत्र मिळत नाही. तुम्ही आत्ता पण विनंती करतो कुणाला त्यातले कुणाला करार वाचायचे असतील, कुणाला त्याच्यातली माहिती घ्यायची असतील, अधिकृत माहितीच्या अधिकारात पत्र टाकून सुद्धा आयुक्त साहेब त्याच्यामध्ये कागदपत्र मिळत नाहीत. त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये मिसमॅच केलं जात आहे किंवा हे गोपनीय आहे, हे देता येत नाही, अशा पद्धतीचे उडवाउडीचे उत्तर दिले जाते. तुम्ही रोज त्याचा रेकॉर्ड ठेवता, रोज त्याला किती पैसे देता, सगळं रेकॉर्ड आहे तुमच्याकडे, वजन आहे, पैसे अदा केलेले आहेत. तर लोकांना या जनतेचा पैसा आहे, जनतेला सांगायला अडचण नाही. असं असताना साहेब आपल्याला कुणालाही आज मी सांगतो की माहितीच्या अधिकाराखाली टाकून बघा, विचारा. तुम्ही नगरसेवक आहे या नात्याने माहिती द्या. तुम्हाला या विभागातलं माहिती मिळत नाही याचा मला अनुभव. मग असं होणार असेल जर आपला कारभार पारदर्शक नसणार आहे, आपल्या सदस्यांना काही माहिती मिळत नाही, पत्रकार बंधूंना माहिती मिळत नाही, तर मग आपण कशा पद्धतीनं महापालिका चालवतो? काही ठराविक लोकांना पोचण्यासाठी आपण महापालिका चालवतोय का? आपण अशा पद्धतीने जर कारभार करू लागलो तर लोक आपल्याला विश्वास ठेवतील का? लोकांच्या आशा आहेत आपल्यावर की इथे सभागृहाचे सदस्य आहेत ते आमचा आवाज सांगतील, आम्हाला बोलतील, आमच्याविषयी बोलतील. पण असं होताना साहेब दिसत नाही. मी ऐका, माझं तुम्हाला विनंती आहे, माहितीच्या अधिकारामध्ये जे प्रकरण आपल्याकडे दाखल आहे, माहितीच्या अधिकारातल्या प्रकरणामध्ये साहेब आपण आदेश करा, कुणालाही हलगर्जीपणा करून. आपण आता बोलताना काय म्हणतो की कचरा उचलत जात नाही, बरोबर ना? पण माझं मत असं आहे बापू, या महानगरपालिकेच्या वतीने बापू आपण आता बोलताना म्हणलं की सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नाही आपण बोला बापू, मी सांगितलं असेल पण आपण बोला ना बापू. आपण असं म्हणलं की कचरा उचलत नाही बापू, पण तुम्हाला सांगतो बापू
सिनियर आहे, मी ज्युनियर आहे. बापू, या सोलापूर महानगरपालिकेत प्रत्येक प्रभागात, प्रत्येक झोन वाईज, प्रत्येक ठिकाणी कचरा नियमितपणे उचलतात. त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतो, माझी माय माऊली मंगळवार दिवशी सकाळी 10 वाजता कचरा घेऊन उभारती. त्या टाईमलाच कचरा उचलणारी गाडी येते. एखादा तास तिकडे इकडे येतो बापू, पण नियमितपणे 10%, 5% बापू इकडे तिकडे होत आहे. पण एवढं मोठं 10 लाख, 12 लाख, 14 लाख लोकसंख्येवर आपण जेव्हा काम करतो बापू, 2-5% कचरा उचलत जात नाही. मी विशेष अभिनंदन करतो बापू साहेबांना, नियमितपणे कचरा उचलता जातो. तुमचं पण अभिनंदन साहेब. हा, तुम्ही ज्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यांचं उत्तर तुम्ही तळपळीनं दिला. नाही ना, बरोबर आहे. त्यांचं अभिनंदन केलं आता. कचरे के पॉइंट दिन भर वैसे ही रहते हैं. हम घर घर तक जब कचरा लेकर जा रहे हैं, हम घर का तर चर्चा भरपूर मी बापू साहेबांनी बजेटवर मला बोलावं. बजेटवर बोलताना बोलतोय. शांत होत आहे. परत केलं नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या साहेब इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी आहेत. ऐका, थांबा ना जरा. तुम्ही ऐका ना. हो साहेब, 12 पर्यंत. हो साहेब, 12 पर्यंत रात्री. तुम्हाला करा आजच्या बजेटमध्ये. 10 मिनिटात विषय संपला. मला 15 मिनिटं. बापूसाहेब गाड़ी के बारे में बता रहे हो. गाड़ी के बारे में से जिस तरह सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी मालमत्ता विभागामध्ये साहेब महापालिकेच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी आहे. आता प्रत्येकाने सांगितले की आपले गाळे एवढे मोठे मिनी शॉपिंग सेंटर आहे, मेजर शॉपिंग सेंटर आहे. आयुक्त साहेब, आपल्या कितीतरी शॉपिंग सेंटरमध्ये जे आता सध्या आत असलेले जे भाडेकरी आहेत ते आपले मूळ भाडेकरी नाहीच आहे. त्या मालकाने परस्पर त्याला भाडेकरी ठरवलंय आणि त्याला आतमध्ये घातलं. म्हणजे आपल्याकडं नाममात्र भाडं दिलंय आणि त्यांनी बाहेर प्रॉपर्टी विकत असताना 25-25, 50-50 लाख रुपयाच्या वरती. मी उदाहरण देतो, पार्कचा गाळा 76 लाख रुपयाला परवा ट्रान्सफर झाला. प्रॉपर्टी महापालिकेची, भाडं नाममात्र आपल्याला मिळत आहे आणि गाळा ट्रान्सफर झाला 76 लाख रुपयाला दुसऱ्या माणसाकडे. महापौर साहेब, आपण कुठेतरी आता या गोष्टीवर गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला आपण गाळा भाड्यात दिला असेल त्याच व्यक्तीने त्याचा उदरनिर्वाहासाठी आपण त्याला दिला होता, त्यांनी केलं पाहिजे होतं. कदाचित मला वाटतं ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा असंच असेल की आपण ज्याला दिलाय त्यांनीच तो वापरला पाहिजे. त्यांनी परस्पर तो गाळा व्यवहार करून विकू शकत नाही. कारण जर व्यवहार करून जर ते मेजर शॉपिंग सेंटरमधले गाळे विकणार असेल तर मग महापालिकेला अधिकृत पैसे तर मिळणार नाही. पण आपल्याला नुसतं मला वाटतंय आपण 25,000 रुपये येतो चेअरमन साहेब गाळा ट्रान्सफर करायला, आणि जो मूळ मालक आहे ज्याने आपल्याकडनं गाळा घेतलाय त्यांनी ते गाळा 80-80 लाख 1-1 कोटीला विकायला लागले. तुम्हाला माहिती साहेब, आपण आपल्या जर स्वतःच्या प्रॉपर्टी आपण रिन्यू केल्या, आपल्याकडेच त्या ठेवण्या म्हणण्यापेक्षा त्याचा जर अजून जे मक्ते राहिले होते किंवा निविदा काढून जर आपण निलावात जर परत एकदा दिल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळू शकतात. महापौर साहेब, शुभ्रा आर्ट गॅलरीच्या तिथं आपण एक बिल्डिंग बांधत होतो. मला वाटतं भूमिपूजन होत असताना मागं 6-7 वर्ष झालं त्याचं काम झालं, पण आज तागायत सुद्धा तिथं बांधकाम पूर्ण झालं नाही. मला वाटतं महापालिकेच्या पाठीमागेच ती बिल्डिंग आहे. कारण ते साहेब का बरं त्या बिल्डिंगचं काम थांबलंय? सर, ती बिल्डिंग पूर्ण झाली असती तर तिथं असलेले जे काय 6-7 शॉप आहे आणि इव्हन जे कलाकारांसाठी कलादान होणार आहे ते दोन्ही सेवेत आलं असतं आणि त्याच्यामध्ये महापालिकेला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात. आपण तेच टेंडर 5-5 वर्ष पुढे नेणार असाल तर त्याचा रेट बदलते, त्याची बांधकाम कॉस्ट बदलते आहे. जर ते काम वेळेत पूर्ण झालं असतं तर डबल फायदा झाला असता. कमी पैशात बांधकाम पूर्ण झालं असतं आणि त्याच वेळेस जर त्यात भाडेकरी किंवा कुणाला जर ते निलावात गेलं असतं तर आपल्याला तरी पैसे मिळाले असते. हे आपलं दोन्ही साईडने नुकसान होत आहे. तुमच्या पाठीमागेच ती बिल्डिंग आहे. खासदार प्रणित त्यांनी मला वाटतं त्यासाठी पैसे दिले होते असं मला माहित आहे. असं खासदारने दिलं म्हणून थांबवलं काय? परत उद्घाटन बोललं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन की त्या तुम्ही नाही बोलत. नाही आम्ही थांबवायचा विषय नाही. त्या संदर्भात ती माहिती द्या की जो निधी दिला होता तो निधी संपलेला आहे.
साहेब संपला असेल तर आपण अधिकचा निधी तो पूर्ण करायला द्यायला पाहिजे होता. माझी अपेक्षा या बजेटमध्ये जर त्याची काम पूर्ण करण्याचे पैसे दिले गेले त्या असते. संदर्भातलं एस्टिमेट करून शासनाकडे 4 कोटीची मागणी आपण केलेली आहे. त्यामुळं आपण शासनाकडे मागणी केल्यामुळं या ह्याच्यात आपण त्याचा समावेश केलेला आहे. ती बिल्डिंग पूर्ण करून घ्या साहेब, कारण ती बिल्डिंग जर पूर्ण झाली तर आपल्याला बरेचसे पैसे झाले असते. साहेब आपल्या महापालिकेने नव्हती ना, काय तर झालं होतं ना ते विषय. आधी वेळेत आत नव्हती ना, असं काय तर झालं. आणि नाही त्या संदर्भात काय झालं होतं की ती बिल्डिंग करत असताना तिथं विहीर लागली होती. त्याच्यामुळे जास्तीचं एस्टिमेट केल्यामुळं ती काम त्या ठिकाणी निधी संपला आणि त्या संदर्भातला आता नगर अभियंत्याला विचारला असता आपण 4 कोटीचं एस्टिमेट करून शासनाकडे मागणी केली आणि लवकरच आपण ते करून घेऊ. साहेब आपल्या बीओटीवरच्या प्रोजेक्ट आहेत. मला वाटतंय अर्धवट स्थितीत असलेलं माळवेसमध्ये बांधकाम चालू आहे. पंदे साहेबांनी पुन्हा नाक्याला एक बिल्डिंग बांधून ठेवली आहे. मला वाटतं बरेच सदस्य लहान असतील तेव्हा त्याचं बांधकाम झालं होतं. असं सदस्य सभागृहात आले, ती मोठी झालेत तरी आपल्या लहानपणीची बिल्डिंग अजून ताब्यात आली. बरोबर आहे का मी जे बोलतोय ते? पुण्या नाक्याची जी बिल्डिंग आहे, आम्ही लहान होतो तेव्हा त्याचं बांधकाम चालू होतं. आम्ही सभागृहातून आता आमची दाढी पांढरी झाली, पण अजून ती बिल्डिंग काय ज्यांची आहे त्यांना मिळेना आणि महापालिकेला जे उत्पन्न व्हायला होतं. माझं एक विनंती आहे महापौर साहेब, त्याच्यासाठी जे बीओटीचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी आपण विशेष बैठक बोलवा आणि त्या मक्तेदारांना बोलवा, त्यांचंही ऐकून घ्या आणि त्यातनं सकारात्मक मार्ग काढून आयुक्त साहेब त्यामध्ये आपण निर्णय करावा, जेणेकरून महापालिकेचं उत्पन्नही वाढेल आणि आपल्याला ज्या लोकांनी पैसे घातले, शेवट कुणीतरी ते मक्ता घेतला त्याचे 2 पैसे अडकले असतील, त्या मक्तेदाराचं पण नुकसान करू नका. त्यातनं मार्ग काढून त्यांना द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. साहेब आम्हाला एक माहिती आयुक्तांकडनं माहिती म्हणण्यापेक्षा तो खुलासा बऱ्याच लोकांना झाला नाही. पार्क स्टेडियम जे भाड्याने दिलं गेलं, कुठल्या कंपनीला दिलं का? खुलासा दिलं ना, एमसीएला जे दिलं साहेब, त्याच्यामध्ये आपल्याला सभागृहाला तो खरं तर वास्तविक विषय आला असता तर अधिकचं सगळ्याला बोलता आला असता. आयुक्त साहेबांनी मला वाटतं तो निर्णय घेतला, पण त्याच्यातून महापालिकेला उत्पन्न किती येणार आहे ते आपल्या कुठेच ह्याच्यामध्ये दिसत नाही की आपण त्यांना भाड्याने दिले तर आपल्याला ते उत्पन्न किती मिळणार आहे, त्याचा काय फायदा होणार. जरा थोडंसं, कारण हा खूप सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की पार्क स्टेडियमवर बऱ्याच लोकांनी, मला वाटतं इथल्या लोकांनी मैदानात व्यायाम केलाय, खेळले सगळ्यांना. त्यामुळे आता आपल्याला एमसीएकडे ताब्यात गेल्यानंतर ते तर आज येऊ देणार नाही. आपल्या हक्काची प्रॉपर्टी एमसीएकडे जाणार आहे, पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे हे तरी आपल्याला कळू दे महापौर साहेब. आम्हाला थोडी फक्त एमसीए कडून आपल्याला काय मिळणार आहे एवढं सांगा, ते अग्रीमेंट महत्वाचं.